नमस्कार मित्रांनो, बैलगाड्या शर्यतीसाठी नवीन एक खुशखबर। तर तालुका वाळवा, जिल्हा रेट्रे धरण येथे भव्य दिव्य असं बैलगाडी शर्यतीचं पर्व दुसरं रयत क्रांती संघटना यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस केसरी यांच्या नावावरती हे मैदान होत आहे। हे मैदान जवळजवळ 3 लाखाचं प्रथम बक्षीस आहे मित्रांनो। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। बैलगाडी शर्यत आणि बैलगाडी मालक ध्यान देऊन बघा, हे मैदान कसं होणार आहे, मैदानात कोठे होणार आहे, कोणत्या ठिकाणी होणार आहे, मैदानाचं ठिकाण काय, बक्षिसे कोणते, प्रवेश फी किती आहे, याची नंतर नोंदणी किती आहे, नोंदणी कोणाकडे करायचं आहे, या मैदानात समालोचन कोण करणार आहे, नंतर याच्या मैदानामध्ये झेंडा पंच कोण आहे आणि आयोजक कोण आहे आणि हे नियम कोणत्या नियमानुसार होणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी संभाजी अरुण तुरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। तर असं जो बैलगाडी शर्यतीवर प्रेम करतो, जो बैलावरती प्रेम करतो, तर तुम्हाला फक्त करण्यासाठी 1 सेकंद आणि सबस्क्राईब करण्यासाठी 1 सेकंद लागतं। फक्त तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर तुम्ही महत्त्वाचं थोडक्यात या मैदानाची आपण थोडक्यात महत्त्व घ्या। तर या मैदानाला नाव देण्यात आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केसरी। तर या मैदानाचं ठिकाण असणार आहे तुम्हाला तालुका वाळवा, जिल्हा सांगली, गाव असणार आहे रेट्रे धरण, मसोबा मंदिर शेजारी हे मैदान असणार आहे। जे गेल्या वर्षी मैदान झालं होतं त्याच ठिकाणी इथं मैदान होणार आहे। तर हे मैदानाचं प्रकार असणार आहे तुम्हाला, हे मैदान ओपनचं असणार आहे। कोण या मैदानामध्ये कोणताही बैल ह्या एंट्री घेऊ शकतो। तर दुसरं तुम्हाला सांगायला म्हटलं तर बक्षीस कोण किती येते, तर सगळ्याच बैल मालकाला एक आकर्षण लागले असतं या मैदानात बक्षीस किती आहे। तर या मैदानात टॉपचे बैल येणार, कारण काही बक्षीसच तसं मोठं आहे। तिथं प्रथम बक्षीस आहे 3,05,555। दुसरं बक्षीस असणार आहे 2,05,555। तर दुसरं पाहायला गेलं तर तिसरं बक्षीस सुद्धा असंच असणार आहे 2,05,000 रुपये। तर चतुर्थ बक्षीस आहे 1,55,000। नंतर तुमचं 5वं बक्षीस आहे 1,05,000 रुपये। नंतर 6वं बक्षीस आहे 75,000 रुपये। 7वं बक्षीस आहे 55,000 रुपये। 8वं बक्षीस आहे 35,000 रुपये आणि 9वं बक्षीस असणार आहे तुम्हाला 25,000 रुपये। जवळजवळ तुम्हाला 9 बक्षीस येते या मैदानामध्ये ठेवण्यात आहेत आणि या 9 गाड्याला मैदानामध्ये गुलाल भेटणार आहे। तर तुम्हाला जसं जी भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम आहेत त्या नियमानुसार 3,000 प्रवेश फी ठेवत असते। म्हणजे जसं की मैदान पहिलं बक्षीस आहे 3,55,000, म्हणजे इथं जवळजवळ तुम्ही जे बैलगाडा आयोजक आहेत 3,500 प्रवेश फी ठेवू शकले असते। पण हे संघटना रयत क्रांती संघटना ही शेतकरी लोकांमधून तयार झालेली संघटना, त्यामुळे शेतकऱ्याच्या हिताचं आणि बैलगाड्या मालकांच्या हिताचं, सर्वसामान्य बैलगाडा मालक ही या मैदानात खेळावा म्हणून फक्त या मैदानाची प्रवेश फी ठेवलेली आहे 2,000 रुपये। तर हे दुसरं झालं, कोणताही बैलगाडा मालक या मैदानामध्ये येऊ शकतो 2,000 रुपये देऊन। जवळजवळ 3.5 लाख रुपये बक्षीस, प्रथम बक्षीस पटकावून तुमचे बैल चांगले पळत असतील तर तुम्ही 3.5 लाख रुपये बक्षीस तुम्ही घेऊन जाऊ शकता। तर या मैदानाचं नियम असं असणार आहे की जे बैल संघटनेने जे नियम घालून दिले त्या संघटनेनुसारच हे मैदान होणार आहे। तर दुसरं तुम्हाला या मैदानामध्ये नोंदणी करायची असेल तर अक्षय पाटील आणि त्यांचा मोबाईल असणार आहे 876766865717 हा त्यांचा मोबाईल नंबर असेल। या मोबाईलवरती कॉल करून आणि व्हॉट्सअप मेसेज करून सुद्धा तुम्ही या बैलगाडी शर्यतीबद्दलची तुम्ही नोंदणी करू शकता। तर या मैदानाचं समालोचनच करायचं म्हटलं तर जो महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे, ज्या समालोचनानं बैलगाडी क्षेत्र एक वेगळ्या उंचीवर नेलं, तो समालोचक म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे, आणि त्याला साथ देणार असणार आहेत रणजित बनसोडे, नंतर त्याच्यासोबत असणार आहेत किरण भिसे। तर दुसरं पाहायला गेलं तर झेंडा पंचाचं काम सुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं आणि या महाराष्ट्राचा सर्वात नावाजलेला झेंडा पंच म्हणजे धनावडे बापू, राजेंद्र बापू धनावडे हे झेंडा पंचाचं काम करणार आहेत आणि त्याला साथ देणार आहेत सोमनाथ जगदाळे। तर दुसरं पाहायला गेलं तर या मैदानाचे आयोजक असणार आहेत रयत क्रांती संघटना वाळवा तालुका आणि अमोलदादा युवा शक्ती वाळवा तालुका। ही मित्रांनो ही झाली मैदानाची माहिती। तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली, ही माहिती आवडल्यास जास्तीत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हे मैदान संपूर्ण महाराष्ट्राला माहित हो तर आपला व्हिडिओ जास्तीत शेअर करा।